पोलिसांना प्रॉब्लेम होतो, त्यांना तपास अटक करायला, कारवाई करायला. म्हणून माझं असं म्हणणं जो ज्याला एखादा सापडेल ना त्याच्यामध्ये कोणी कोणी खाले, कुठल्या नगरसेवकाने किती फ्लॅट ऍडजस्ट करून घेतले, कोणी किती नोटा घेतल्या, चेकने किती घेतले, कोणी मोटरसायकल घेतली, कोणी कार घेतली, ते सगळ्या बाहेर निघते. निघावाशी माझी इच्छा आहे. काय बोलतो मी? काही ज्या लोकांच्या म्हणजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा, जातीचा, पक्षाचा, गावचा ना बाहेरचा कोणाची पर्वा करायची गरज नाही. दादा, अशा बिल्डरांच्या तक्रारी केलेल्या सिडकोमध्ये असतील, पोलिसांकडे असेल किंवा पालिकेत असतील, पण त्यांच्यावर कारवाई अधिकारी करत नाहीत, मग अधिकाऱ्यांवर कारवाई काय होईल? आता प्रश्न असा आहे की उद्याला ही जर बांधकाम तोडायची झाली ना तर चीनमधून आपल्याला कमीत कमी म्हणजे 2-3 लाख लोकांना आपल्याला आणावं लागेल. कारण बिल्डर ठाण्यातला आहे. कुठला? मुंबऱ्यामधला, जी बिल्डिंग कोसळली ती. नाही खरं आहे ना. तू म्हणतो प्रश्न असा की याची दखल घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. काल परवा आता दुसऱ्या सुद्धा उपायुक्ताला पकडलं गेलं, तिथे आतमध्ये घातलं गेलं. म्हणजे छुपे रस्ते दिसत होते का लोकांच्या समोर? आणि म्हणून माझं म्हणणं ते मला लक्षात आलं का नवी मुंबई मधल्या या बांधल्यात यांच्यावर आतापासून कारवाया कराव्या सुरू. आणि ह्याच्यामध्ये कोणी कोणी फ्लॅट घेतल्यात, कोणी कोणी किती पैसे खाल्लेत, म्हणजे पदाधिकारी आणि पक्षाच्या घेतल्यात, लोकप्रतिनिधी, नगरसेवक पण डोळ्याचा सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात अशा बांधकामावरती. आपण स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार सर अशा नगरसेवकांवरती. माझं तर आता आपण सगळेजण ऍक्शन घेऊ ना. दादा, तुम्ही स्ट्रिक्ट ज्या नगरसेवकांच्या वॉर्डामध्ये इलिगली बांधकाम जास्त आहे तुम्ही त्यांना सस्पेंड करणार का? तुम्ही त्यांना हे करणार का? पॉलिटिकली हा पॉलिटिकली डिसिजन नाही. तुम्हाला मी काय बोलतो की तुम्ही उलट पत्रकारांना तुम्ही पत्रकार लोकांनी एक दिवशी एक काल्या फिती बांधा, ऐकून तो बांधतो. जर तुम्ही माझा ऐका ना, तुम्ही जरा लक्षाला पोलीस कमिशनरकडे जा. मी पोलीस कमिशनर बोलतो तुमच्या समोर की ह्या नवी मुंबईमध्ये लोकांनी सांगितली ही बांधकाम अमुकानी बांधलेली आहे ना, तर त्या बिल्डरला पकडा. त्या बिल्डरच्याकडून कोणी फ्लॅट घेतल्यात, त्याच्याकडून कोणी पैसे घेतल्यात, कोणी गाड्या घेतल्यात, कोणी काय त्याच्याकडून सवलती घेतल्यात, कोणी अब्रॉडची तिकीटे घेतल्यात, हॉटेलची मोटेलची बिल भरा. ऐकून घ्या. आणि अशा लोकांची उद्या लिस्ट. दादा, न्यूज बनवून आम्ही थकलो. तुमची सिस्टम सर कारवाई करत नाहीये दादा. कोणाची सिस्टम? महानगरपालिका असेल, पोलीस असेल, नगरसेवक असेल, म्हणजे त्यांना कुठे अटकाव. न्यूज लावून थकलो आता आम्ही. किती न्यूज लावणार? सिस्टम कारवाई करत होताना दिसत नाही. दादा, तुमच्या बोनकोड्यातल्या बिल्डिंग बाबत कितीतरी तक्रार केलेत, तुम्ही स्वतः माहिती आहे. माझ्या भाषणात बोललोय की सगळ्यात जास्त बांधकाम आमच्या बोनकोड्या गावात झाले. मी जाहीर सभेत बोललोय. ओके. आणि मला त्याचा दुःख आहे त्या गोष्टीचं. ऐकला का? आणि त्या ठिकाणी जर उद्याला कारवाई केली ना, पाडल्यानं, तर मी माझ्या प्रेमाची लोक म्हणून मी त्यांना मदत करीन. कुठे? त्या ठिकाणी वाचवायला मदत करणार. त्यांचं आर्थिक नुकसान झालं आणि रडत आले माझ्याकडे, त्यांना मी मदत करेन. परंतु त्यांच्या पापामध्ये त्यांनी जे केलं पाप, जे उद्याला तोडलं, साफ झालं ना, तरी मला त्याचं दुःख वाटणार नाही. त्याचं मी स्पष्ट सांगतो. आणि माझी भूमिका आहे. कोणी किती जरी सांगितलं ना, ते गणेश नाईक हँड आर क्लीन अँड क्लीन. आणि म्हणून मी बोललो की माझ्या म्हणजे माझा संबंध नसलेल्या ठिकाणी कॅमेरे जातात ना, ते तिकडे जा ना जरा. कुठे? ज्या ठिकाणी सापल्या बांधल्यात मृत्यू, तिथे दाखवा ना.